आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यात पोट हिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्प सुरू, भूखंडांना मिळणार भू आधार क्रमांक, 7/12 उतारलेले क्षेत्र व शेत जमिनींचा नकाशा अद्ययावत होणार। राज्यात जमिनींचे मूळ भूमापन 1890 ते 1930 या काळात झाले होते, मात्र गेल्या 9 दशकात वारसा हक्काने जमिनींची वाटणी, खरेदी विक्री आणि हस्तांतर यामुळे 7/12 उतारांवर नवीन पोट हिस्से तयार झाले। सध्या राज्यात सुमारे 2,12,00,000हून अधिक नवीन पोट हिस्से आहेत, त्यांची मोजणी झालेली नाही। परिणामी कागदोपत्री 7/12 तयार असतो, पण नकाशात त्या जमिनीची नेमकी हद्द दिसत नाही। यामुळे शेतकरी, बँका आणि पीक विमा कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि ही बाब लक्षात घेऊनच हा निर्णय जारी करण्यात आलाय। शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षणासाठी संसदेमध्ये नवीन कृषी कायदे, शिवराजसिंह चव्हाण यांची ग्वाही। शेतकऱ्यांना मजबूत कायदेशीर संरक्षण कवच प्रदान करण्यासाठी संसदेत लवकरच नवीन कृषी कायदे सादर केले जातील, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली। झालं ते विसरून अजित पवारांना राष्ट्रवादी एकसंध करायची होती, आमदार जयंत पाटील यांची माहिती। 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची होणार होता विस्तार। आजपासून तंबाखू, सिगरेट महागणार, नवीन करक श्रेणीची अंमलबजावणी, पान मसाल्यावर स्वतंत्र उपकर। सध्याच्या 28% जीएसटी आणि नुकसान भरपाई उपकराऐवजी 40% जीएसटी तंबाखूजन्य पदार्थांवर लागू केला जाईल। कर्जमाफीसाठी तालुका पातळीवरूनच थकबाकीदारांची माहिती सरकारकडे जाणार, सहकार आयुक्तांनी घेतला ऑनलाईन आढावा। राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवली आहे। 30 सप्टेंबर 2025 अखेरच्या थकबाकीदारांसह आर्थिक वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अल्पमुदत, मध्यम मुदत तसंच दीर्घ मुदत कर्जदारांच्या माहितीचा यात समावेश आहे। या सर्व कर्जदारांची माहिती लवकरच तालुका पातळीवर प्रत्येक बँकांच्या असणाऱ्या टीओडू म्हणजे तालुका विकास अधिकारी यांच्या पातळीवर तयार ठेवावी। सरकारकडून कर्जमाफी देण्यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार असून या पोर्टलवर तालुका पातळीवरून ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 40 गावात संभाव्य पाणी टंचाई, 3.5 कोटींचा आराखडा तयार, विहिरींचे अधिग्रहण, बोरवेल दुरुस्तीचा समावेश, प्रशासनाकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे कमालीचे दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यात पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद, 1091 शेतकऱ्यांची नोंदणी, गव्हासाठी 1074 हेक्टर विमा कवच। धानाच्या चुकाऱ्यावरून खासदार आक्रमक, संसदेपुढे निषेध, शेतकऱ्यांना प्रलंबित चुकारे तातडीने देण्याची मागणी। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित चुकाऱ्याचा प्रश्न आता दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलाय। अनेक महिन्यांपासून हक्काचे पैसे न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी थेट दिल्लीतील लोकसभा भवनासमोर निदर्शनं करून केंद्र सरकारचं लक्ष वेधलं। वाळूनंतर मुरुम माफियांना ब्रेक, 10 महिन्यांमध्ये 6.68 कोटींचा दंड, शासनाच्या तिजोरीत पडलाय 4.43 कोटींचा महसूल, सर्वाधिक कारवाई जळगाव तालुक्यात। आले खरेदीत नवीन जुने करू नका, पारंपरिक सरसकट पद्धत अवलंबा, सुधीर कांबळे यांची मागणी। जुन्या आणि नवीन आल्याच्या दरात तफावत आहे, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे नवीन जुने न कळता सरसकट पारंपरिक पद्धतीने आले खरेदी करा, असं आवाहन सहाय्यक निबंधक सुधीर कांबळे यांनी केले। गोंदिया जिल्ह्यात 580 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई समस्या निवारणार्थ आराखडा तयार, 4 तालुक्यांमध्ये समस्या तीव्र। जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, देवरी आणि गोंदिया तालुक्यातील काही गावांमध्ये आतापासूनच गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्याला तोंड द्यावं लागतंय। ई वॉलेट्स किंवा डिजिटल कुपनद्वारे रेशन QR कोड स्कॅन करून लाभार्थी धान्य मिळू शकतील, मोठी चाचणी सुरू। लाभार्थ्यांच्या मोबाईल फोनवरील RBI सक्षम डिजिटल वॉलेटमध्ये दरमहा डिजिटल फूड कुपन पाठवले जातील। रेशन दुकानात लाभार्थी दुकानदाराचा QR कोड स्कॅन करतील आणि त्यांचे डिजिटल कुपन रिडीम करतील। सुनेत्राताई पवार देशातील 8व्या महिला उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या 65 वर्षाच्या इतिहासात मिळाला पहिलाच मान। तुरीला प्रति क्विंटल 9,175 रुपयांचा दर, आठवड्याभरापासून दरात तेजी, कापसाच्या भावात मात्र घसरण, हरभऱ्याला 5,701 रुपये प्रति क्विंटलचा दर। एकरी खर्च जातोय लाखावर, दर मात्र 12 रुपयांवर, कांदा उत्पादक संकटात, हवामानाचा फटका, बाजाराचा धोका, कांद्यावर अवलंबून अर्थकारण कोलमडले।
चांदीत एका दिवसात 72,000ची तर सोन्यामध्ये 3,500 रुपयांची घसरण. आणखीन घसरण होण्याची गुंतवणूकदारांमध्ये भीती. गेल्या सप्ताहामध्ये झालेली वाढ वाहून गेली. सोयाबीन बाजारात अचानक तेजीची हवा. भाव 6,000चा टप्पा गाठण्याचा अभ्यासकांचा अंदाज. बाजारातील कमी आवक, रुपयांचे अवमूल्यन, खाद्यतेल आणि सोयाबीनचे वाढलेले भाव, निर्यातीला मागणी यामुळे सोयाबीनच्या भावात चांगली तेजी आली. सोयाबीनचे भाव हमी भावाचा टप्पा पार करून 5,500 रुपयांपर्यंत आले. ते 6,000 रुपयांची पातळी गाठू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. यंत्राद्वारे ऊस तोडणीने एकरी 15 टनाचा घाटा. केंद्र शासनाच्या परीक्षण संस्थेचा अहवाल. नैसर्गिक संकटानंतर मशीनची महामारी. शेतकऱ्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी. सोयाबीनला हमी भावापेक्षा अधिक भाव. नाफेड तारांकडे शेतकऱ्यांची पाठ. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली. प्रति क्विंटल कमाल 5,800 पर्यंतचा भाव. नाशिकमध्ये द्राक्षांना विक्रमी दर. सुरुवातीपासूनच 100 पार. मागणीमध्ये वाढ. नुकसानीमुळे पुरवठा कमी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक BDO अहवाल देणार. जिल्ह्यातील एकूण 617 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात येणार. रोयो कर्मचारी संपाचा मजुरांना फटका. 21 पासून आंदोलन कायम. मजुरी रखडल्याने उपासमारीची वेळ. याचा फटका ग्रामीण भागातील मजुरांना बसत असून सदर आंदोलन लांबल्यास ग्रामीण भागातील लाखो मजूर संकटात सापडणार आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी जिल्हाभरातील मजूर वर्गातून होत आहे. आठवड्यात 12 लाख टन सोयाबीन खरेदीचे आव्हान. उद्दिष्टाच्या केवळ 30% हमी भावाने खरेदी. 934 केंद्रांवर 6 लाख टन खरेदी. नव्या हळदीला दराची झळ आली. राज्यात उत्पादनामध्ये 20% घट अपेक्षित. दर चांगले राहण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यात पीक पाणीचा मार्ग मोकळा. 27,000 शेतकऱ्यांना दिलासा. तांत्रिक अडचण अखेर दूर. प्रोत्साहन अनुदानाचा आता लाभ घेता येईल. 7/12वर पिकाची नोंद नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय धान्य खरेदी केंद्रावर पीक विकताना अडचणी येत होत्या. आता शासनाकडे ही माहिती सादर झाल्यामुळे वंचित शेतकऱ्यांना देखील या योजनांचा लाभ घेता येणार आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान. 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलं आहे. रब्बी हंगामातील 83.23% ई पीक पाहणी. मालेगाव तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये द्वितीय. आता सहाय्यक स्तरावर नोंदणी. नाशिक सोलापूर दरम्यान अंतर कमी होणार. 374 किलोमीटरचा 6 पदरी महामार्ग. 19,000 कोटींचा खर्च. राज्यांतर्गत प्रवासासाठी नाशिक अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे 4 तासांनी कमी होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे जवळपास 51 किलोमीटर अंतराची बचत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.